तर आपण पहिल्यांदा आता बॉटम पट्टी जोडून घेऊ. तर अशा 2 बॉटम पट्टी काढलेल्या आहेत दोन्ही पायासाठी. तर आपण त्या जोडून घेऊया. ही पायाची खालची बाजू घ्यायची आहे. इथे आपण हा बॉटम लावून घ्यायचा आहे. असा बॉटम लावून घ्यायचा. तर आपण हा खाली पायाची बाजू बॉटम लावून घेऊ. बघा हा असा बॉटम लावलेला आहे. तर आता ह्याची अशी फोल्ड करून घडी टाकायची आणि अजून शिलाई मारून घेतली. तर आपण आता त्याच्यावर समान 4 शिलाई मारायची. तर हे बघा, ही एक शिलाई, ही आता मारलेली एक शिलाई आहे, ही दुसरी, तिसरी आणि चौथी सेम शिलाई मारून घ्यायची. पहिल्यांदा इथून आपण कडेनं मारायची. आता आपण त्याच्याबरोबर 2 पाय. आता बघा ह्या आपण फिनिशिंग करून घेऊया. आता हे दोन्ही पाय आपले रेडी झालेले आहेत. दोन्ही पाय आपले रेडी झाले. तर याप्रमाणे आपण एक पाय सरळ आहे त्याच्यावर हा सरळ भाग ठेवू. म्हणजे हा उलटा आहे आणि हा पण उलटा आहे. हे आतले दोन्ही भाग हे सरळ आहे. तर असं सरळ ठेवून घेऊ आणि आणखी आसन उंची जोडून घेऊ दोन्ही भागाची. आता बघा ही आसन उंची जोडून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला 2 किंवा 3 अशा शिलाई मारून डबल हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडचं हे आसन उंची जोडून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पाय दोन्ही पायाची जी हे लाईन आहे ना, दोन्ही पाय अलग करायचे आणि ही मध्य सेंटरची शिलाई मारून घ्यायची. आपल्याला हे दोन्ही पाय तयार करून घ्यायचे. तर आपण हे दोन्ही पायाला शिलाई मारून घेऊ. तर आपण 1 इंच शिलाई मार्जिन पकडून आपण शिलाई मारून घेऊ. तर आपल्याला इथे डबल शिलाई मारून घ्या. त्यावेळेला इथे दोन्ही पाय समान घेईल आहे का बघायचं आणि नसेल तर तो सरळ समान करून घ्यायचा. हे बघा दोन्ही समान असं आले. सगळं फिनिशिंग करून घ्यायचं आहे पायांचं. आता यातले दोन्ही पाय जोडून झालेले आहेत. तर आपण कमरेकडे जाऊया. तर आपण हे कमरेला एक साईडला, दोन्हीपैकी कोणत्याही एक साईडला त्या बाजूनं 3 इंच असं 1-1 इंचाची आतमध्ये 1 इंच गेलं पाहिजे. असं 1-1 इंचाच्या अशा 3 चुनी टाकून घेऊ. 3 चुनी हे असं. कपडा सरळच ठेवायचा आहे. हे शिलाई आहे. शिलाईच्या ह्या बाजूला 3 चुन्या पाहिजेत आपल्याला आणि शिलाईच्या दुसऱ्या बाजूला पण 3 चुन्या पाहिजे.
आपल्याला पुढच्या बाजूला चुन्या टाकायच्या आहेत. तर आपण जो कपड्याचा मध्य टाकला होता त्याच्या पाठीमागे 3 इंच घ्यायचा आहे कपडा. त्याच्या पाठीमागे 3 ते 4 इंच कपडा घेऊन चुनी टाकायला चालू करायची. तशाच मोठ्या मोठ्या चुन्या टाकायचे. आता बघा ह्या अशाच मोठ्या मोठ्या चुन्या टाकायच्या 1-1 इंचच्या. तर आपण ह्या जेवढ्या होतील तेवढ्या अशाच चुन्या टाकून घ्यायच्या. 1-1 इंचाच्या सेम आल्या पाहिजे. आता आपण दुसऱ्या साईडून चुनी टाकायची. कपडा सरळच ठेवायचा आहे. आपण आता मी इकडच्या चुन्या घेतलेल्या आहेत त्या माझ्या साईडला घेतलेल्या आहेत. आता उलट्या साईडला सेम तशाच चुन्या उलट्या साईडला टाकायच्या. हे बघा सेंटर आहे कपड्याचा. मध्य सेंटरच्या पुढे आपल्याला 2 चुन्या टाकायच्या म्हणजे 4 इंच. आता आपल्याला बघायचं आहे की कमरेचा अर्धा भाग होतो का, कमरेचा पूर्ण भाग होतो का सीट घेराचा, तो बघायचा आहे. आता आपल्याला हा हेवी साईज असल्यामुळे थोडी चुनी उसवायला लागली. तर आपल्याला 27 इंच पाहिजे होतं. सीट घेराचा चौथा सीट घेर 54 इंच. तर हे 27.5 झालेलं आहे. थोडं कमी पडत होतं म्हणून मी दोन्ही बाजूचे 2 चुन्या 2 उसवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला जितकी पाहिजे तितकी रुंदी तयार झालेली आहे. तर आपण आता वरील पट्टीसाठी शिवून घेऊया. आता ही वरील पट्टी आपण तयार करताना जितका आपल्याला घेर पाहिजे आहे सीट घेराचा आणि लुजिंगसाठी तेवढा मी घेतलेला इथे. आणि इथे आपण शिलाई टाकून घेऊ. बाकी हे सगळे जोड लावून घेतलेले आहेत. आता इथे आपण हे शिलाई टाकून घेऊ. आता इथे 1 इंचाचं मार्जिन पकडतो आपण, कारण इथे नाडी टाकण्यासाठी इथे आपल्याला हे करायचं आहे, मार्किंग करायचं आहे हे असं. आणि इथे 1 इंच जागा सोडून हा इथून असा शिलाई मारून घ्यायची. हे आता मी इथून शिलाई मारून घेते. आता बघा हे आपल्याला नाडीसाठीही अशी तयार करून घ्यायचं आहे. जिथपर्यंत आलो आहे आपण तिथूनच हा कपडा रिटर्न घ्यायचा. आता बघा हा असा कपडा घ्यायचा आहे आणि ह्या मार्किंगवरूनच आपल्याला त्या मार्किंगपर्यंत शिलाई घ्यायची आहे. इथे पाठीमागं पुढे घ्यायचं आहे आणि इथेच सुई आतमध्ये टाकून आपल्याला कपडा फिरवायचा आहे आणि इथून परत रिटर्न शिलाई घ्यायची. सेम शिलाईवरून शिलाई घ्यायची आहे, दुसरीकडून अजिबात घ्यायची नाही. हे बघा आता आपल्याला ना नाडी टाकायसाठी आपल्याला हा असाही तयार होतो ना, इथून नाडी टाकली जाते. तर आता आपण इथे ही शिलाई मारून हे असं दुमडून घेऊन दोन्ही साईडून ही शिलाई मारून ही सोपी पद्धत आहे. व्यवस्थित बघा. आता हा आपल्याला असा दोन्ही साईडून शिलाई मारून घ्यायची आहे. आता बघा ह्या दोन्ही साईडून अशा प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे. असं फिनिशिंग आलं पाहिजे आणि आपल्याला ही नाडीसाठी तयार झाली पाहिजे साधा. आता बघा वरून आपल्याला ही अर्धा इंचाची अशी पूर्ण दुमडून सर्कल शिलाई घ्यायची आहे अर्धा इंचाची. आणि हे झालं आपल्याला वरील दुमडपट्टीसाठी
नाडीपट्टी करून घ्यायची आहे. तर आता आपण हे अशी 1 ते 1.25 इंचाची पट्टी ठेवून आपण नाडीसाठी परत एक पट्टी मारू. सेम मार्जिन ठेवायचं आहे इथे पण. हे आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायचं आहे आणि असं काढून घेऊन इथे आपलं धागा फिनिशिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा धागा आहे तो काढून घ्यायचा. आपली नाडीपट्टी तयार झालेली आहे. तर आपण याला जोडून घेऊ. आता बघायचं आहे आपल्याला हा भाग आणि खाली पायाचा भाग दोन्ही सेम आहेत. हे बघा इथे सेम आलेलं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर आपण आता हे जोडून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, ही वरील पट्टी जी आहे ती उलटी करायची आणि हा पायाचा भाग आहे तो सरळ करायचा. तर आता आपण हा असा हे पकडू त्याच्यामध्ये टाकून घेऊ. असं टाकून घेऊया आणि ज्या साईडून जास्त चुन्या असतील त्या साईडला आपल्याला ही नाडीपट्टी जिथे आहे ती बाजू, या जास्त चुन्या आहेत ना त्या साईडला आपल्याला ठेवायची आहे. तर शिलाई लावून घ्यायची आहे अशी आणि हा गोल सर्कल शिवून घ्यायचा. बघा सर्कल लावून घ्यायचं आहे. आता आपण पुढील भाग शिलाई करतो. पूर्ण लावून अर्धा इंचाची शिलाई पकडायची आणि मारायची. हे बघा आता आपल्याला ह्या शिलाईवरच दाबटीप टाकायचे आहे. आता दाबटीप टाकते वेळेला बघा, आता ही दाबटीप आपण जी टाकतोय त्यावेळेला ही जी शिलाई आहे, शिलाई मार्जिन ही वरच्या साईडला आली पाहिजे आपल्या उजव्या हाताकडे. आणि मग हा असा कपडा ठेवायचा आणि ही बरोबर सेम अंतरावर मारून घ्यायची असते दाबटीप. हे बघा त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे की ही जी शिलाई आहे ती आतमध्येच आपल्या बोटाखाली आली पाहिजे. ही आपली पॅन्ट तयार झालेली आहे. तर याचं फिनिशिंग असं. तर आपण आता याची नाडी बनवू. जोडून घेतला त्याला डबल टाकून घ्यायचे. आता ही दोन्ही साईडून थोडं असं दुमडायचं आहे. हे बघा हे दुमडलं आणि असं परत एकदा दुमडून मी अशी नाडी हे तयार करते वेळेला हे दोन्ही साईडून पाव इंच घेऊन असं आतमध्ये टाकायचं. हे बघा आता बघा आपल्याला नाडीसाठी जी जागा ठेवली तिथपासून आतमध्येही टाकायचं.
हे बघा आता आपले नाडी टाकून झाले आणि आपला पटियाला पॅन्ट शिवून झाले. तर अशा प्रकारे आपली पटियाला पॅन्टची शिवून झालेली आहे.